विमान अपघातात अजितदादांचा दुर्दैवी मृत्यू झाला. एक अशी घटना घडली जिने संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडलं होतं. पण या विमान अपघाताच्या शेवटच्या 10 सेकंदात नेमकं काय घडलं अशी गुपित माहिती समोर आली. विमान कोसळण्याच्या शेवटच्या 10 सेकंदाची एक अशी रेकॉर्डिंग आता समोर आली ज्याने या अपघाताचं खरं कारण उघड केलं आहे. विमानात शेवटच्या 10 सेकंदात काय बोलणं सुरू होतं, काय संवाद सुरू होता, शेवटचा कॉल कुठे झाला, सगळी रेकॉर्डिंग आता उघड झाली. बारामतीमध्ये 28 जानेवारी रोजी सकाळी 8:45 एक भीषण अपघात घडला होता. विमानाचा अपघात झाल्याची बातमी आली. त्यात अजितदादांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही बातमी आल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात शोक व्यक्त केला जात होता. यूट्यूबवर बातम्या फिरत होत्या, टीव्हीवर बातम्या येत होत्या, सगळीकडे वेगवेगळी कारणं सांगितली जात होती. पण ते सगळे कारणं खोटे ठरले. आतापर्यंत जे टीव्हीवर तुम्ही बघितलं, जे सोशल मीडियावर ऐकलं, ते सगळं खोटं ठरलं आहे. कारण की विमानाच्या आतली 10 सेकंदाची अशी रेकॉर्डिंग बाहेर आली जिने सगळं गुपितच बाहेर काढलं. एक अशी रेकॉर्डिंग ज्यामध्ये वैमानिकाचा शेवटचा संदेश रेकॉर्ड झालाय. नेमकं कोण कोणाला काय बोलत होतं, कोणता फोन झाला, त्या विमानात काय गुपितपणे चर्चा सुरू होती, काय संदेश दिला गेला, ज्यामुळे हे प्रकरण घडलं, सगळंच बाहेर आलं. 28 तारखेला घटना घडली. 29 तारखेला अंत्यविधी पार पडत असतानाच ही धक्कादायक रेकॉर्डिंग आता बाहेर आली. विमानाच्या आत जे घडलं, जे कोणालाच माहिती नव्हतं, त्याची कोणालाच कल्पना नव्हती. एक अशी गुप्त कॉल रेकॉर्डिंग जी फक्त आतापर्यंत दाबून ठेवली होती, ती कोणाला माहिती नव्हती आणि ज्यामुळे या प्रकरणाचं सत्य आता प्रकाशनात आलंय. अपघात झाल्यानंतर DGCA भारतीय संस्थेने विमानाचा ब्लॅक बॉक्स ताब्यात घेऊन तपासणी केली असावी. सुरुवातीला प्राथमिक कारण दिलं गेलं होतं की वैमानिकाला धावपट्टी दिसली नाही. पहिला प्रयत्न केला, पण दुसऱ्या प्रयत्नात काळानं घाला घेतला. प्रत्येकाला प्रश्न पडला होता की विमानात स्फोट होण्यापूर्वी त्या विमानाच्या आतमध्ये काय सुरू होतं, वैमानिकांनी नेमकं काय संदेश एकमेकांना दिला होता, ते शेवटच्या क्षणी काय बोलले असतील. अनेकांना प्रश्न पडले होते. सुरुवातीला सांगितलं वातावरणामध्ये काहीतरी प्रॉब्लेम झाला होता, त्यामुळे विमान उतरवता आलं नाही आणि म्हणून ही क्रॅश लँडिंग झाली. पण विमान चालकाने एअर ट्रॅफिक कंट्रोलला जो शेवटचा संदेश दिला होता, त्या रेकॉर्डिंगमध्ये काय आलं ते सगळं उघड झालं. मग खरंच या विमान अपघातात नेमकं कोणाची चूक होती? वैमानिकाची चूक होती की विमानाच्या इंजिन मध्ये बिघाड झाला होता, की तिसरंच काहीतरी आतमध्ये शिजत होतं? काय आहे त्या 10 सेकंदाच्या रेकॉर्डिंगमुळे की ज्यामुळे सगळे अंदाज फेल गेले, सगळ्या बातम्या खोट्या ठरल्या? कालपर्यंत जे पाहिलं ते सगळं खोटं ठरलं आहे. मग काय आहे सत्य, काय आहे त्या 10 सेकंदाच्या रेकॉर्डिंग मध्ये? चला जाणून घेऊया या प्रकरणाचा संपूर्ण सविस्तर रिपोर्ट. दिवस होता 28 जानेवारीचा. वेळ होती 8:45. बारामतीमध्ये एक विमान अपघात झाला आणि त्यामध्ये अजितदादा असण्याची बातमी समोर आली. सुरुवातीला सांगितलं प्रकृती नाजूक आहे, हॉस्पिटलमध्ये नेले, पण लगेच मृत्यूची बातमी देखील समोर आली. महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीला प्रश्न पडला होता की राजकीय नेत्यांसाठी असणाऱ्या अतिशय सुरक्षित विमानाचा स्फोट कसा काय होतो? मग काय नेमकं याच्या मागे कारण आहे? अतिशय अत्याधुनिक कंपनीचं विमान, त्यामध्ये अतिशय अनुभवी असणारे 2 पायलट बसलेले असताना देखील का हा अपघात झाला? कालपर्यंत याची वेगवेगळी कारणं टीव्हीवर दाखवली गेली होती. सोशल मीडियावर वेगवेगळ्या चॅनलच्या माध्यमातून वेगवेगळे कारणं सांगितले जात होते. कुणी म्हणत होतं वातावरणात खराबी होती, धुकं होतं, त्यामुळे पहिला अटेम्प्ट करण्यात आला, त्यामुळे तो फेल गेला. दुसऱ्या अटेम्प्टमध्ये विमानाची त्या ठिकाणी अपघात झाला असं सांगितलं जात होतं. पण खरी माहिती, खरी रेकॉर्डिंग, विमानाच्या आतमधले संवाद आणि काय चालू होतं ते सगळं आता समोर येणार होतं. विमानाच्या लाईव्ह ट्रॅकिंग करणाऱ्या फ्लाईट रडारने अजितदादाच्या विमान अपघाताविषयी जी माहिती दिली त्यावरून एक वेगळंच धक्कादायक सत्य समोर आलं. काल ही घटना घडली. त्यानंतर DGCAचं पथक तिथे दाखल झालं. DGCAच्या पथकानं प्राथमिक पाहणी केली. प्राथमिक पाहणीनंतर त्याला पंतप्रधानांनी देखील आदेश दिले होते की सखोल चौकशी करा. आणि त्या चौकशीमध्ये त्यांनी चौकशी करत असताना सगळ्यात पहिला जो अंदाज समोर आला, ज्याने या प्रकरणाची दिशा पलटायला सुरुवात केली होती. खरं तर ती रेकॉर्डिंग बाहेर येणं अजून बाकी होतं, पण पहिला जो अंदाज व्यक्त करण्यात आला तो अंदाज देखील धक्कादायक होता. पहिल्यांदा सांगण्यात आलं हे विमान बारामतीच्या विमानतळाच्या परिसरात आल्यावर नेमकं का कोसळलं. वैमानिकाला लँडिंगचा क्लिअरन्स मिळाल्यानंतर लँडिंगचा पहिला प्रयत्न केला, पण तो
यशस्वी ठरला नाही. सुरुवातीला स्पष्ट सांगण्यात आलं होतं की धावपट्टी स्पष्ट दिसत नाही. हा संपर्क साधारण 8:48 झाला होता. पण यानंतरचे 25 मिनिटं अत्यंत महत्वाचे ठरणार होते. पहिला संपर्क बारामतीच्या एअरपोर्टच्या कंट्रोलला झाला होता 8:18 आणि पुढचे 25 मिनिटं अत्यंत महत्वाचे ठरणार होते, कारण की वैमानिक दुसऱ्यांदा लँडिंगचा प्रयत्न करणार होता आणि दुसऱ्यांदा प्रयत्न करत असताना त्यांच्यामध्ये झालेला संवाद काय, विमानाच्या आतमध्ये नेमकं काय सुरू होतं, शेवटचा कॉल कशा पद्धतीनं झाला, काय संदेश दिला गेला, शेवटच्या क्षणी विमानात कोण काय बोललं होतं आणि काय धक्कादायक माहिती समोर येणार होती, हे सगळं आता उघड होणार होतं. वैमानिकांना सुरुवातीला सांगण्यात आलं, आपल्या सगळ्यांना माहिती आहे, 28 जानेवारी 2026 रोजी मुंबईवरून हे विमान त्या ठिकाणी 8 वाजता निघलं होतं. तिथून ते निघालं होतं. साधारण 20 ते 25 मिनिटाच्या अंतरामध्ये हे बारामतीमध्ये पोहोचणार होतं. विमान अतिशय अत्याधुनिक होतं. साधारणपणे 850 किलोमीटर प्रति तास इतका वेगानं हे विमान बारामतीच्या दिशेने निघलं होतं. हे विमान जेव्हा पुण्याच्या साधारणपणे एअरच्या अंदाजामध्ये ज्यावेळेस आलं, ज्यावेळेस तिथे त्या याच्यामध्ये आल्यानंतर पहिल्यांदा त्यांचा संपर्क जो झाला, तर तिथे जबाबदारी सांभाळणाऱ्या अधिकाऱ्यांनी हा घटनाक्रम स्पष्ट केला. ते म्हणाले सकाळी 8:18 पहिल्यांदा संपर्क झाला, तेव्हा विमान बारामतीपासून 30 नॉटिकल माइल्स अंतरावर होतं आणि त्यानंतर विमानाला पुणे अप्रोच मधून रिलीज करण्यात आलं. हा पहिला संपर्क होता, हा पहिला कॉल होता. पण विमान पडण्याच्या आधीचे शेवटचे 10 सेकंदाचं जी रेकॉर्डिंग होती, त्याच्यामध्ये काय आलं याची कल्पना अजूनपर्यंत कुठेच नव्हती. ती वर वेगळं सांगितलं जात होतं. कालपर्यंत अफवा वेगळ्यात पसरल्या होत्या. कुणी म्हणत होतं काहीतरी वेगळंच कारण आहे, तर कुणी म्हणत होतं घातपातच आहे, तर कुणी काहीतरी वेगळं सांगत होतं. पण जो अहवाल आलाय त्या अहवालामध्ये जी रेकॉर्डिंग आली, या अहवालानुसार सांगितलं गेलंय, वैमानिकांना सांगण्यात आलं होतं की वारा जास्त नाहीये आणि दृश्यमानता म्हणजे विजिबिलिटी साधारणपणे 3000 मीटर पर्यंत आहे. त्यानंतर व्हिज्युअल वेदर कंडिशन म्हणजे लँडिंग करण्याचा सल्ला देण्यात आला होता, पण त्यावेळेस वारा जास्त नव्हता आणि जे दिसण्याची जी लांबी आहे म्हणजे जिथपर्यंत दिसू शकतो ती 3000 मीटर पर्यंत होऊ शकते. पहा, हा जो रिपोर्ट आहे हा सकाळीच आलाय. कालपर्यंत या गोष्टी कुठेही माहिती नव्हत्या आणि खरं कारण अजून उघड होणं बाकी होतं, कारण की त्या रेकॉर्डिंग मधले शेवटचे शब्द जे होते त्या सगळ्या या प्रकरणाचा खुलासा करणार होते. विमानाला लँडिंग करण्याचा सल्ला देण्यात आला. त्यानंतर विमानाने रनवे 11 वर तो अप्रोच घेतल्याची माहिती दिली आणि थोड्याच वेळात वैमानिकाकडून पहिला संदेश आला, रनवे दिसत नाहीये. रेकॉर्डिंग मध्ये पहिले 3 शब्द होते, रनवे दिसत नाहीये. मग त्यांनी पहिला प्रयत्न केला आणि त्यानंतर गो अराउंड केलं. गो अराउंड म्हणजे रनवे न दिसल्यास लँड न करता पुन्हा हवेत गिरकी घेणं. हवेत गिरकी घेणं याला टेक्निकल भाषेत गो अराउंड म्हणतात. तिथे उपस्थित असणाऱ्या लोकांनी विमान गिरट्या घालताना पाहिलं होतं. गो अराउंड केल्यानंतर विमानिकांना पुन्हा कळवण्यात आलं की वारा शांत झालाय, तुम्ही आता उतरू शकता आणि काही सेकंदानंतर रनवे दिसू लागला असा संदेश वैमानिकाकडून आल्याचा संदेश मिळाला. दुसरं वाक्य होतं, आता रनवे दिसू लागला. पहिलं वाक्य रनवे दिसत नाही, दुसरं वाक्य रनवे आता दिसू लागलाय आणि आता दुसऱ्यांदा उतरण्याचा प्रयत्न होणार होता आणि त्याच वेळेस ही घटना घडणार होती. पण त्याच्या आधी काही सेकंद शेवटचे शब्द रेकॉर्ड होणार होते. सकाळी 8:44 ATC ला रनवे 11च्या थ्रेशोल्ड जवळपास तिथे त्यांना उतरण्याची परवानगी दिली. साधारणपणे दुसरा जो लँडिंग करण्याचा क्लिअरन्स मिळाला होता तो 8:43 क्लिअरन्स मिळाला होता. पण ज्यावेळेस हे लँडिंग करत असताना ज्यावेळेस दुसऱ्यांदा प्रयत्न झाला, वैमानिकाकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. ओ शिट हा फक्त एक शब्द त्याच्यामध्ये त्या ठिकाणी आलेला आहे. ओ शिट म्हणजे काहीतरी भयानक घडलं आहे किंवा आता अपघात होत आहे अशा प्रकारच्या भीती व्यक्त करणारा एक शब्द त्या ठिकाणी रेकॉर्ड झाला. तर पुढील 8:45 काही क्षणातच विमानतळावरून आगीचे लोट दिसायला लागले. DGCAने ही सुरुवातीला त्या ठिकाणी माहिती दिलेली आहे. शेजारी एका पेट्रोल पंपाच्या जे आहे CCTV कॅमेऱ्यामध्ये देखील हा विमान पडताना त्या ठिकाणी दिसले आहे. आता खरं तर याच्यावर खूप सारे प्रश्न देखील निर्माण होत आहे की नेत्यांच्या सुरक्षिततेवर त्या ठिकाणी जे विमान पाठवले जातात त्यांची खरंच चेकिंग व्यवस्थित होते का? वैमानिक अत्यंत जे आहे प्रशिक्षित होते, तरी देखील अशी घटना का घडली? अशा घटना का घडत गेल्या? तर त्या विमान कंपनीवर देखील आता दावा केला जातोय की विमान कंपनी देखील खराब आहे. या विमान कंपनीचे इटलीमध्ये, कॅनडामध्ये, अमेरिकेमध्ये देखील प्रचंड अपघात घडले होते. मग इतकं सदोष विमान या त्या ठिकाणी मोठ्या नेत्यांच्या याच्यासाठी का दिले गेलं, हे प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित होत आहेत. आता DGCA याच्यावर डिटेल रिपोर्ट देणार आहे आणि त्यानंतर त्या ठिकाणी याच्यावर नवीन आपल्याला माहिती त्या ठिकाणी मिळणार आहे. तर अशा माहितीसाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली देण्यासाठी तुम्ही कमेंटमध्ये आपले 2 शब्द त्या ठिकाणी व्यक्त करू शकता. चॅनलला नवीन असं सबस्क्राईब करा.